मित्रांनो नमस्कार, पुन्हा आपण भंडारा या डिजिटल व्यासपीठावर आलेलो आहोत। भंडारा नगर परिषदमध्ये काल झालेल्या निवडणुकीमध्ये मोठा घोळ दिसला। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एक प्रभाग क्रमांक 3 या प्रभागामध्ये उमेदवाराच्या नावाच मशीनमध्ये गाळ झाला। त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आणि प्रशासनाचा हा हलगर्जीपणा आता किती लोकांना भोवणार आहे आणि यावर आपले जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार हे आपल्यासोबत या विषयावर चर्चा करण्याकरता उपलब्ध झालेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी आता कलेक्टर साहेबांकडून त्यांनी काय चर्चा झाली आणि त्यांची काय नेमकी मागणी आहे आणि त्यांची काय पुढं भूमिका राहणार आहे। तुमच्या आता काय बोलणी झाली आणि काय चर्चा झाली? काल भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये करुणा राऊत नावाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमच्या उमेदवार निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी त्यांनी मापकोल केला। मापकोलवर त्यांचं नाव होता, चुनाव चिन्ह होता, नोटाचा चुनाव चिन्ह होता आणि त्यानंतर मतदानाला सुरुवात झाली। असे असताना काल काउंटिंगच्या वेळी त्या मशीनवर त्यांचं नावच नाही आणि चुनाव चिन्ह पण नाही, नोटा पण नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी जाणून बुजून केलेली ही प्रक्रिया दिसते। या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। रात्रीपर्यंत निवडणुकीच्या मतमोजणी कार्यालयामध्ये आमच्या उमेदवार त्या ठिकाणी बसून होत्या, त्यांना न्याय मिळाला नाही आणि त्याबरोबरच कलेक्टरनी न्याय न देता निकालसुद्धा जाहीर केला आणि त्यामुळे त्या निकालावर आक्षेप घेण्यासाठी आज आम्ही आलो की या प्रक्रियेमध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। आणि त्यासोबतच मला हे म्हणायचं आहे की जेव्हा मतदान केंद्रावर 2 मशीन ठेवलेल्या होत्या, एक नगराध्यक्षाची मशीन आणि दुसरी प्रभागाची मशीन, प्रभागाच्या 2 उमेदवाराला एका प्रभागात निवडून द्यायचा होता आणि त्यामध्ये जेव्हा मापकोल करताना सगळ्या उमेदवाराचे नाव होते, याच्याच अर्थ मतदान झालेलं आहे आणि सगळ्यांचा कलेक्शन सेंटर एकच होता। त्यामुळे त्या कलेक्शन सेंटरवर ज्या मशीनवर सगळे नगराध्यक्षाच्या उमेदवारांना मिळालेली मतं आणि प्रभागाच्या उमेदवारांना मिळालेली मतं हे एकाच ठिकाणी जमा झालेले आहेत। तर मला हे म्हणायचं आहे की तिथून त्याची चौकशीची सुरुवात झाली पाहिजे। कलेक्शन सेंटरवर कोणकोणत्या उमेदवाराला किती मतं आहे हे जोपर्यंत तपासणार नाही तोपर्यंत लक्षात येणार नाही आणि या प्रक्रियेमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आठवड्याभराची मुदत जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे। आठवड्याभरात जर त्या प्रभागातील उमेदवाराला न्याय मिळाला नाही तर आम्ही शेवटी न्यायालयीन मार्गाचा वापर करू। हो, याच्यामध्ये त्या कलेक्टर साहेबांनी सांगितले की काही कर्मचाऱ्यांनी सस्पेंड केला, काय किती प्रकार आहे? त्यांनी जे आता सांगितलं की आम्ही ज्यांची निग्लिजन्स झाली अजूनपर्यंत चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं हे समजलं नाही। माझं म्हणणं आहे कलेक्शन सेंटरची तपासणी करा का ज्यांनी नगराध्यक्षाला मतदान केलं असेल, ज्या मतदारांनी प्रभागाच्या उमेदवारांना मतदान केलं त्याच्या सगळ्यांच्या कलेक्शन सेंटर एकच होता आणि त्या कलेक्शन सेंटरमध्ये जर करुणा राऊतला मतदान झाले असतील आणि काउंटिंगच्या वेळी तिच्या नाव जर गाळ झाला असेल तर याचाच अर्थ जाणून बुजून केलेली चूक आहे आणि ही भयंकर मोठी चूक आहे। आजपर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये म्हणजे ईव्हीएममध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा कुठंही पाहायला मिळाला नाही। एवढा मोठा भ्रष्टाचार या भंडारा शहराच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये दिसून येतो आणि जर प्रभाग क्रमांक 3 मध्ये जर अशी चूक होऊ शकते तर पूर्ण भंडारा शहराच्या निवडणूक प्रक्रियेतही अशी चूक होऊ शकते असा माझा आरोप आहे। याच्यात किती लोकांना सस्पेंड करायचा कलेक्टर साहेबांनी सांगितलं? कलेक्टरांनी सांगितलं 5-6 लोकांना आम्ही सस्पेंड केलेलं आहे। अजून काही लोकांना नोटीस जाहीर केलेले आहेत, त्यांचा खुलासा आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, पण याच्यावर आमचं समाधान झालं नाही। आम्ही ज्या उमेदवारांनी निवडणूक लढली त्याला न्याय मिळाला पाहिजे हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं। तुमच्या पुढची भूमिका काय राहणार याच्यामध्ये? पुढची भूमिका कलेक्टरांनी आम्हाला सांगितलं आहे की 7 दिवसाच्या आत मी त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू आणि जी कारवाई झाली ती आम्ही तुम्हाला अवगत करू। त्याच्यावर जर आपलं समाधान झालं नाही तर आपण त्यासाठी कायदेशीर लढाई लढू। हे होते आपलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी सांगितलेलं आहे की आपले जिल्हाधिकारी कार्यालयासोबत यांनी कलेक्टरसोबत भेट घेतली आणि या जो संदर्भ जो निकालामध्ये जो झालेला घोळ आहे प्रभाग क्रमांक 3 या मधील मशीनीमध्ये जो उमेदवाराचा जो चक्क नावच गायब झाला
यामुळे तेथील 6 कर्मचारी यांना कलेक्टर साहेबांनी तात्काळ निलंबित केला अशी त्यांनी आता सध्या आम्हाला माहिती दिलेली आहे. आणि सोबत आणखी 2 जे वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांना एक नोटीस बजावला आहे. आणि त्यानंतर देखील त्यांना त्यांच्या उत्तर आल्यानंतर त्यांना काय पनिशमेंट करतात हे आता बघण्यासारखा विषय आहे. मी अजय मेश्राम, भंडारा एक्सप्रेस डिजिटल करतो. जल्दी में